नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा आता ते मंगळसूत्र घेते आणि आरशासमोर स्वतःच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते. ही आमची प्रेमाची निशाणी. प्रेम हरवले कुठेतरी, आता फक्त निशाणी उरली आणि रमा खूप रडत असते. आरशा स्वतःला बघते आणि सगळे हे बोलून रडत असते. तेवढ्यात काय आरोही हळूहळू आलेली असते आणि रमाचं काय चाललंय किंवा त्या मंगळसूत्र बघितल्यावर रमाला काय वाटतं हे आरोहीने बघितलेलं असतं. रमा जेव्हा आरोही आता हळूच रमाच्या खांद्यावर हात ठेवते. मम्मा, तू रडतीयस? नाही ग, डोळ्यात काहीतरी गेलंय. बाळा, हे कुठून घेतलं होतं तू? आता आरोही हळू आवाजात सांगते, इथून घेतलं होतं. रमा तिथे जाते, तो बॉक्स उघडून त्या बॉक्समध्ये ते ठेवते आणि घाईघाईने बाहेर निघून गेलेली असते. आरोही फक्त रमाला बाहेर जाताना बघते, काहीही एक बोलत नाही. अगदी शांत अशी उभी असते, कारण रमा खूप रडत असते आणि खूप वाईट अशी अवस्था झालेली असते. आरोही आता रमा गेल्यावर खाली बसते बेडवर आणि म्हणते, मी लहान आहे म्हणून मला काही कळत नाही असं तुम्हाला दोघांना वाटतंय का? मगाशी बाबाच्याही डोळ्यात काही गेलं नव्हतं, तो रडतच होता. आणि आता तुझ्याही डोळ्यात काही गेलं नाही, तू पण रडतच होती. पण तुला असं वाटतं की मी लहान आहे, मला काही कळत नाही. मला सगळं काही कळतं. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयी प्रेम आहे आणि हे प्रेम तुम्ही लपवताय काय? तिने परत ते मंगळसूत्र काढलेलं असतं आणि आरोही ते मंगळसूत्राकडे बघत बसलेली असते. आरोहीने ते मंगळसूत्र बघत बघत लगेच मनातल्या मनात म्हणते, आई, बाबा जेवढं तुझ्यावर प्रेम करतो तेवढंच त्याच्यावर तूही प्रेम करते. आता मी ठरवले, बाबा तुला आय लव्ह यू म्हणलाय ना, आता तू सुद्धा त्याला जोपर्यंत म्हणत नाही, तुझ्या मनातल्या भावना त्याला सांगत नाही, तोपर्यंत मी काय शांत बसत नसते. मी तुझ्याकडून म्हणून घेणार म्हणजे घेणारच. तरच नावाची अक्षय आरोही अक्षय मुकादम. बघाच तुम्ही दोघे. आजी आता पाणी संपलेलं असतं रूम मधलं म्हणून पाणी भरून घेऊन चाललेली असते आणि अडगळीच्या खोलीत लाईट चालू दिसतो. आजी घाबरते, इतक्या रात्री अडगळीच्या खोलीत कोण काय करतंय? आजी अगदी घाईघाईने त्या अडगळीच्या खोलीच्या जवळ येते, जरा लांबच थांबते. आता इतक्या रात्री कोण आहे? अक्षयला बोलवायचं का? तरी पण आजी हिंमत करते आणि अडगळीच्या खोलीत जाऊन ती उभीच राहते. बघते तर काय, तिथे आरोही असते. अरे बापरे! आजी म्हणते, आरोही, अगं कोण आहे कोण आहे? अगं मी घाबरले ना ग. एवढ्या रात्रीची काय करते इथे आणि तेही एकटी? आरोही, झोपली नाहीयेस का तू? गंमत वगैरे काही नाहीये आरोही, काही गंमत सांगू नको, चल झोपायला 12 वाजून गेलेत. आजीला आता निवांत असं बसवलेलं असतं आरोहीने आणि जो सकाळी घडलेला प्रकार आहे तो सगळा काही आजीला आता समजावून सांगते. मी जेव्हा बाबाकडे गेले, बाबा ते मंगळसूत्र हातात घेऊन खूप रडत होता आणि मी विचारलं काय झालंय, तर मग तो कचरा गेलाय डोळ्यात. आणि रमा अक्षय असं नाव होतं त्या मंगळसूत्र्यावर. आणि त्यांनी मला टाळाटाळ केली आणि मला काय उत्तर दिलं नाही किंवा माझ्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. आणि मी रडत नाहीये तर डोळ्यात कचरा गेलाय असं सांगून त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि विषय टाळून नेला. आणि तेच मी आईकडे सुद्धा गेले मंगळसूत्र घेऊन, तेव्हा जी बाबाची अवस्था झाली तीच आईची झाली होती. हे माझं मंगळसूत्र होतं. आणि आई खूप रडली. ते मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केला. आरशात स्वतःला बघितलं. जशी बाबाची अवस्था झाली होती सेम तशीच अवस्था आईची झाली होती. म्हणजे तुला कळतंय का, दोघांच्याही डोळ्यात तेच प्रेम बघितलंय मी एकमेकांविषयी. जे बाबाच्या डोळ्यात होतं सकाळी रडतानी, तेच आईच्या सुद्धा डोळ्यात होतं रडतानी. ते मंगळसूत्र बघितल्यावर दोघांना काय झालंय आणि काय नाही, वेगळेच ते वागायला लागले होते. आता आजीला हे ऐकल्यावर इतका आनंद होतो की अक्षय आणि रमा या दोघांमध्ये अजूनही प्रेम आहे, तेही एकमेकांसाठीच. जी तू बोलली अगदी तसंच झालं. आई आणि बाबा दोघांच्याही डोळ्यात सेम टू सेम प्रेम दिसलंय मला. तू म्हणालीस ना तसंच आहे, दोघांनाही खूप प्रेम आहे. पण काय ग, ते मला का म्हणाले नाही? बाबाला विचारलं, तो म्हणाला की डोळ्यात कचरा गेला. आईला विचारलं, आई ही म्हणाली की माझ्या डोळ्यात कचरा गेला. अरे, त्या मंगळसूत्राला बघून इतके रडत होते, इतके इमोशनल झाले होते. मान्यच करत नाहीये की दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे आणि त्यांना असं वाटते की मी छोटी आहे. ते माझ्यापासून सगळ्याच गोष्टी लपवताय ग आजी. आजी आता इतकी हसायला लागलेली असते. अच्छा, मंगळसूत्र बघून दोघं इमोशनल झाले. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी आता आईला बाबाच्या समोर आय लव्ह यू टू म्हणायला लावणार म्हणजे लावणारच आहे. तू बघतच राहा आता. आजीला इतका आनंद झालेला असतो की आजी नुसती हसतच असते. आरोही, तू एवढ्याच्या वयात किती समजदार आहेस ग. तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना मिळो. देवाने असे करावं की तुझ्यासारखी आरोही प्रत्येकाच्या घरात जन्माला यावी. एवढं नशीब माझं कुठं, माझ्या पोटी नाही आली ग आरोही. पण असू दे, माझ्या नातवाचं नशीब तरी मोठं आहे ना. त्याच्या पोटी इतकी गोड मुलगी आली आहे. खरंच आरोही, असंच वाघ आणि तुझ्या आई बाबांना एकत्र नक्कीच आण. रमा आणि अक्षय एकमेकांसाठीच बनले. ते परत एकत्र आले ना की आपल्या घरात आनंदी आनंदगडे, सगळीकडे आनंद राहणार, बाकी काही नाही. फक्त रमा आणि अक्षय एकत्र येऊ दे. काहीही कर पण तेवढा प्रयत्न कर. जी आता रडायला लागलेली असते. कुठेतरी तिलाही वाईट वाटतं आणि कुठे आनंदही झालेला असतो.
आता कुठेतरी आशा असते की कदाचित ते एकत्र येऊ शकता. आरोही म्हणते, आजी तू रडू नको ना ग, तू हसतानाच छान दिसते, तू का रडतीयस? जोरात ओरडते, सगळ्यांनी हॅप्पी राहायचं, हॅप्पी. एवढं सांग, इतक्या रात्री तू इथे काय करते? तेही अडगळीच्या खोलीत. अगं 12 वाजून गेले आरोही. अगं आजी घाबरू नकोस, मला आई आणि बाबाच्या जुने अल्बम हवेत, जुने अल्बम, बस तेवढे शोधायला आलीये ग मी. आजी म्हणते, अच्छा अल्बम कशासाठी हवेत ग तुला? अगं ते आधी कसे होते, काय होते, आई कशी होती, बाबा कसा होता, आणि मग त्यांचं लग्न कसं झालं, ते सगळं सगळं मला त्या फोटोतून कळणार आहे. एकदा फोटोज बघितले की सगळं माझ्या लक्षात येणार आहे. दोघांचं लग्न कसं झालं, ते कसे भेटले, मग मैत्री, मग प्रेम, मला सगळं सगळं जाणून घ्यायचंय ग. एवढ्याशी आरोहीच्या डोक्यात एवढी सगळी कल्पना आहे हे बघून आजीला इतका आनंद झालेला असतो आणि आजी सारखी हसत असते. मी त्या दोघांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच, नक्की. तू बघतच राहा आजी, तू काय बाबा आणि आई एकत्र आल्याशिवाय काय राहणार नाही, कारण मी त्यांना राहूच देणार नाही. बाबाच्या कपाटात शोधलं, सगळीकडे आजूबाजूला शोधलं, कुठेच मला काय दिसलं नाहीये. मग विचार केला, असेल तर फक्त स्टोर रूम मध्ये असणार, म्हणजे अडगळीच्या खोलीत असणारे फोटोज, म्हणून इथे आली मी. आजी म्हणते, नेक्स्ट जनरेशन. तुमची पिढी किती स्मार्ट आहे ग, आमच्या वेळेला असं काही सुचायचंच नाही, म्हणजे असा विचारच आमच्या डोक्यात यायचा नाही. अरे ही तू खरंच काही वेगळी आहे ग बाई. आणि हो, ही तुझी आजी, तुला लागेल ती मदत करायला तयार आहे, काहीही मदत लागू दे, मी सगळी मदत करणार, तू फक्त मला सांगत जा. अरे ही पार्वती आजी, वन टीम. काय दोघी मिळून त्या अडगळीच्या खोलीत आता अल्बम शोधायला लागलेले असतात. काहीही झालं तरी ते अल्बम हवेत म्हणजे हवेतच आहे. आरोही आणि आजी खूप शोधाशोध करतात त्या अडगळीच्या खोलीत, त्यांना काही एक सापडलेलं नसतं, खूप शोधतात. आता आरोही सहज एक कपाट उघडते, ते कपाटामध्ये एक पेटी असते. आता ही जोरात आवाज देते, अगं आजू बघ की, मला अजून एक पेटी सापडली आहे. आता या पेटीत काय खजिना असणार आहे? अगं आजू इकडे तर. आजीला जवळ बोलून घेते आणि आरोही ती पेटी बघते. बघते तर काय, खरंच त्यामध्ये अल्बम असतात की. आरोही ज्या गोष्टीचा शोध घेत होती तो शोध संपलेला असतो आणि तिचे अल्बम तिला मिळालेले असतात. आई आणि बाबाचे खूप सारे फोटो त्या अल्बम मध्ये असतात आणि इतका आनंद होतो आई बाबांचे जुने फोटो बघून, लग्नातले फोटो बघून. आजीला सुद्धा नातवाला लग्नातलं बघताना खूप आनंद झालेला असतो. दोघे आता मन लावून ते फोटो बघत असतात, कोण काय सगळी ओळख करून घेत असतात. जी म्हणते, सगळे अल्बम माझ्या खोलीत घेऊन जाऊया आणि आज तुला मी रमा अक्षयची गोष्ट सांगणार आहे बघ आरोही, नक्कीच तुला मदत होणार. हो आजी. आजी म्हणते, हो मी तुला सगळं काही सांगून टाकणार आहे, चल माझ्या खोलीमध्ये. आता दोघीही आजीच्या खोलीमध्ये चाललेले असतात आणि ते अल्बम सुद्धा घेऊन चाललेले असतात. तिला इतका आनंद झालेला असतो, आनंदाने अगदी उड्या मारायला लागलेली असते, नाचायला लागलेली असते, आरडाओरडा. आजी म्हणते, अगदी हळूहळू, एवढी कसला आरडाओरडा करते आणि ओरडतीयच, 12 वाजलेत आरोही रात्रीचे, सगळे झोपलेत, गप की ग जरा. इकडे आता अक्षय कपाटातली ती रमाची साडी असते, ती साडी काढतो आणि स्वतः जवळ घेतलेली असते. ती साडी काढताना अक्षयच्या मनात खूप सारे विचार आलेले असतात. कपाटातून साडी काढलेली असते आणि अक्षयने हातात पकडलेली असते, ती हातात पकडूनच तो आता विचार करायला लागलेला असतो. गेली 7 वर्ष इतकी शांत झोप मला कधीच लागली नाही, ती काल लागलीये. जेव्हा रमाची साडी माझ्या जवळ होती तेव्हा मी इतका शांत आणि निवांत झोपलो होतो, गेल्या 7 वर्षात कधीच झोपू शकलो नाही मी. दारूच्या नशेत का होईना मी तिला आय लव्ह यू म्हटलो आणि रमाची साडी जवळ घेऊन झोपलो, यामुळे मला इतकी शांत आणि निवांत झोप लागली. स्वतः जवळ अशी कुरवाळून घेतलेली असते ती साडी आणि म्हणतो, तिकडे मालविकाला 1 आठवडा दिलाय. हे सगळं ऐकून रमाला काय वाटलं असेल, बिचारीला वाईटच वाटलं असेल ना. अक्षय आता विचार करायला लागलेला असतो आणि चांगलाच विचार करतो. बिचारीला क्षणभर असं वाटलं असेल की माझं अजूनही प्रेम आहे तिच्यावर, आणि नंतर जेव्हा कळलं की मालविकाला 1 आठवडा दिलाय लग्नासाठी, विचार करायला तयार व्हायला, मग तिला काय वाटलं असेल की हा माझ्यावर प्रेम करत नाही तर मालविकाशी लग्न करायला निघलाय, एकीकडे मला दारूच्या नशेत प्रपोजही करतो. 1 नंबरचा स्वार्थी, असाच तिने विचार केला असणार माझ्या बाबतीत. साडी जर इथे बघितली ना की अजून गैरसमज होणार आणि अजून वेगवेगळा विचार करायला लागणार. आता मला बिचारीला अजून त्रास द्यायचा नाही किंवा दुखवायचं नाहीये. अक्षयने ती साडी स्वतःजवळ धरलेली असते आणि सगळा विचार करत असतो ती साडी स्वतःजवळ धरून. अक्षय आता घाईघाईने त्या साडीची घडी घालायला लागलेला असतो. तेवढ्यात काय रमा येते. साडीचं दुसरं टोक रमाच्या हातात आलेलं असतं आणि रमाने ते टोक पकडलेलं सुद्धा असतं. त्याच्या लक्षात येतं की साडीचं दुसरं टोक रमाने पकडलंय. अक्षय आता माघारी बघतो आणि रमाकडे बघतच बसलेला असतो. अक्षय आता रमाला म्हणतो, अगं ही साडी अशीच पडली होती ना, म्हणून मी घडी घालत होतो. रमा म्हणते, काय हरकत नाहीये, ठीक आहे, मी घालते की घडी, असू द्या तुम्ही. दोघे मिळून आता त्या साडीची घडी घालत असतात. साडीची घडी घालत असतात की एकमेकांना बघत असतात मन लावून तेच कळत नाही.
साडीची जशी जशी घडी होते तशी तशी ते एकमेकांना बघत असतात आणि तसेच ते जवळ सुद्धा आलेले असतात. एकमेकांकडे बघतात, एकमेकांचा स्पर्श होतो, तेव्हा वेगळंच काहीतरी त्यांना फील होतो. खूप छान असं त्यांच्यामध्ये चाललेलं असतं. अक्षय एकटक त्या रमाकडे बघत असतो आणि दोन्ही हात तिचे पकडलेले असते. आता रमा ही अक्षयकडे बघायला लागलेली असते. रमा आणि अक्षय जरा वेळ एकमेकांच्या डोळ्यामध्ये अगदी हरवून गेलेले असतात. रमा आता अक्षयकडे बघते आणि जरा बोलायलाच लागते. माझ्या साडीची गरज नाहीये तुम्हाला. इतकी वर्ष झोपताय ना या साडीशिवाय, मग आज कसली गरज हवी आहे तुम्हाला साडी घेऊन झोपायची? काही एक गरज नाहीये माझ्या साडीची. अक्षय म्हणतो 7 वर्ष झोपलंच नव्हतो, फक्त डोळे मिटून घ्यायचं. शांत झोप मला काल लागली, जेव्हा ही साडी माझ्याजवळ होती तेव्हा मी शांत झोपले 7 वर्षात पहिल्यांदी. रमा आता अक्षयकडे बघायला लागलेली असते. रमा म्हणते काळजी करू नका, पुढच्या 8 दिवसात दुसरा पदर मिळेल, तो पदर पकडायचा आणि मग निवांत असं झोपायचं. माझ्या साडीची किंवा माझी काय गरज आहे तुम्हाला? आमच्या पुरुषांच्या आयुष्यामध्ये 2च पदर महत्वाचे असतात, एक आईचा आणि दुसरा बायकोचा. ते आम्हाला जगायला शिकवतात. तिसऱ्या पदराची गरजच नसते. रमा म्हणते हो, गरज नसते तिसऱ्या पदराची. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? रमा म्हणते हो, काय बोलताय लक्षात घ्या, असं अजिबात चालणार नाहीये. एकीकडे पत्र लिहायचं, एकीकडे 8 दिवस द्यायचे, हे असं नाहीच चालणार आहे ना. मला पत्र लिहून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा, तिला 8 दिवस द्यायचे, हे असं खरंच चालणार नाहीये. एक घाव 2 तुकडे, काय तो निर्णय स्पष्ट घेऊन टाका. म्हणते तुमचा निर्णय झालाय, तुम्ही मालविकाच्या पदराची सवय लावून घ्या की. अक्षय म्हणतो मला नाही लावून घ्यायची तिच्या पदराची सवय. काही सवयी या बदलायच्या नसतात तर जपायच्या असतात. मी तिची सवय नाही लावून घेणार. तुम्हाला शांत झोपायचं असेल तर सवय बदलायला लागणार. बदलता येतात सवयी, तू बदलल्यास सवयी तुझ्या. 7 वर्ष झाले पर्समध्ये चिकी ठेवते, कापूस ठेवते, चॉकलेट ठेवते. तू बदललीस का 7 वर्षात? नाही. आणि मला सांगते का बदल घडव? मीही अजून जुन्या आठवणींमध्ये, जुन्या सवयीमध्येच रमलेलो असलं तर ग. मी तुम्हाला हेच सांगायला आली की मी इथे झोपणार नाहीये. मालविकाला अजिबात चांगलं वाटणार नाहीये. तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या रूम मध्ये कुणीतरी दुसरी बाई झोपतीये, हे खरंच चांगलं नाहीये ना. आता पुढे जाते आणि परत माघारी फिरून म्हणते सवयी बदलायच्या कितीही नाही म्हटलं तरी हळूहळू त्या बदलतात. नवीन सवयीची बरोबर आपल्याला सवय होती. नवीन गोष्टी बरोबर आपण जवळ आणतो. जुन्या सवयी कधी सुटतात आणि नव्या सवयींची सवय लागते हे आपल्याला कळतही नाही. रमा ऑल दी बेस्ट असते म्हणते अक्षयला आणि आता निघून गेलेली असते. अक्षय काहीही बोलत नाही, अगदी गप्प उभा राहिलेला असतो. रमा निघून गेली, अक्षय आता रडायला लागलेला असतो. अक्षय स्पष्ट काही बोलत नाही आणि मग रडत बसतो. इकडे आता आजीने आरोहीला सगळं काही सांगितलेलं असतं. रमा अक्षयचं लग्न कसं झालं, त्यांच्यामध्ये आधी 36चा आकडा होता, नंतर मेड फॉर इच अदर, दोघं एकमेकांसाठीच बनवले की काय देवाने असं वाटायला लागलं. इतकं काय प्रेम, इतकं काय मैत्री, अगदी वेगळंच नातं होतं ग. एकमेकांसाठी स्पेशल असे रमा आणि अक्षय बनवले असंच वाटायचं त्यांच्याकडे बघितल्यावर. खूप छान असं नातं होतं त्यांचं. आता ही आरोही ऐकते आणि आरोहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. खूप हुंके देऊ देऊ ती रडायला लागलेली असते. आजी म्हणते अगं आरोही बाळा काय झालंय, एवढी काय रडतीयस तू, काय झालंय सांग बरं बाळा मला. किती सुंदर फोटो आहे दोघांची. आजी आता तिच्याकडे बघून हसायला लागलेली असते. तू आता दोघांना एकत्र आणणार आहे ना दोघांना एकत्र. तू नक्कीच आणू शकतीस, तू प्रयत्न कर बाळा, नक्कीच असं होणार. एकमेकांची सवय जर एकमेकांना लागली तर परत ते कधीच दूर होणार नाही, ते शक्यच नाहीये. तू कर ग प्रयत्न आरोही, मी आहे ना तुला मदत करायला. आईला बाबाची आणि बाबाला आईची सवय लावावी लागणार, म्हणजे त्यांना एकमेकांपासून दूर जाणं खूप अवघड होणार. एकमेकांशिवाय ते राहूच शकत नाही. अगदी बरोबर. खूप गोड असे फोटो असतात त्यांचे. आरोही प्रत्येक फोटो बघत असते अगदी मन लावून. आता एक फोटो काढलेला असतो रमाचा, 2 वेण्या, साडी, खूप छान अशी ती रमा असते. 2 वेण्याचा फोटो असतो. बाबा त्या दिवशी आईला 2 वेण्यावाली बोलला, पण मला काहीच कळालं नाही त्या दिवशी. आत्ता कळतंय आई 2 वेण्या घालायची पहिले. बाबा अजून 2 वेण्या आईवरच प्रेम करतो. जुनी आई आहे ना तिच्यावरच प्रेम करतो, म्हणूनच 2 वेण्या सारखं ओरडत होता. आत्ता कळालं 2 वेण्याचा अर्थ काय असतो आजी. त्या दिवशी मला काही कळालंच नव्हतं. ही असं काय बोलतोय हा 2 वेण्या. आजू जुनी आई परत आली तर ग मग काय होणार. आजी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय अरू बाळा तुला. जुन्या दिवसात जर परत गेले तर जुन्या आठवणी परत ताज्या होणार, मग काय दोघं एकत्र नक्कीच येणार. कशी आयडिया. आजी आणि आरोही एकमेकांना टाळी देतात. मूवी मध्ये दाखवतात ना अगदी तसंच. जुन्या आठवणींमध्ये ते जाणार, मग काय जुन्या आठवणी परत येणार, परत आई आणि बाबा एकत्र येणार. कशी आयडिया आहे. आता आजी आणि आरोहीने पक्क ठरवलेलं असतं. दोघेही त्या दिवसात जर त्या जुन्या आठवणीत गेले की दोघांचं प्रेम परत एकदा जागं होणार. आपण तसं करायला हवंय का. करेक्ट, आपण तसंच करायचे. काहीतरी प्लॅनिंग करायलाच लागणार आहे. जी मग माहितीये का तुला याच्याने काय होणार. आईला बाबाची किंमत कळणार आणि मग आई बाबाला
आय लव्ह यू म्हणणार. त्या दिवशी कसा बाबा म्हटला होता आय लव्ह यू, तसं आई म्हणणार आय लव्ह यू टू. दोघांना एकमेकांची किंमत कळाली की बरोबर आय लव्ह यू म्हणणार आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात किंवा अजूनही तेवढंच प्रेम आहे त्यांच्यात हे त्यांना जाणीव होणार. एकदा काही जाणीव झाली की लगेच आई कबुली देऊन टाकणार आपल्या प्रेमाची बाबाला. येस. आजी आता आरोहीचा हात हातात घेतलेला असतो. बाळा हे काम जरा अवघड आहे, पण तुला माहितीये का आपण जे ठरवलंय ते आणि अगदी तसंच झालं. फारच मज्जा येणार या. रमा आणि अक्षय जर एकत्र आले तर माझ्या इतका आनंद कोणाला होणार नाहीये. अगं ते एकत्र आले तर खरंच छान होणार आहे. काम अवघड जरी असलं तरी इम्पॉसिबल नाहीये ना. आपण ते करू शकतोय आणि आपण ते करून दाखवायचंय. या आजू तुला माहितीये का उद्या बालदिन आहे आणि बालदिन म्हटलं की आरोही काय प्लॅनिंग करते तू आता बघतच राहा. आजू उद्या बालदिनानिमित्त असा काय मस्त प्लॅनिंग करते की तू बघत राहा आणि बाबा आई सुद्धा एकमेकांकडे बघतच राहतील. आई बाबांना एकत्र आणण्याचं प्लॅनिंग करणार आणि तो सक्सेस झालाच पाहिजे. कळतंय का आजू तुला? आजू म्हणते ओहो आमची गोडुंबी इतका विचार करायला लागलीये तर नक्कीच आई बाबा एकत्र येणार. रात्रभर आजीने आणि आरोहीने गप्पा मारलेले असतात. गप्पा म्हणण्यापेक्षा रमा आणि अक्षय दोघांना एकत्र कसं आणायचं, दोघेही एकमेकांवर प्रेम करतात हे स्वतःच्या तोंडाने कबुली कशी देणार आणि दोघं सुद्धा एकत्र कसे येणार, सगळ्यांच्या समोर ते एकमेकांना जेव्हा म्हणणार की आय लव्ह यू आणि एकमेकांशिवाय दोघेही राहू शकत नाही याची जाणीव जेव्हा त्यांना होईल मग खरी मज्जा येणार. आता आजी आणि आरोही यासाठी धडपड करणार आणि पुरेपूर असा प्रयत्न करत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अक्षय तयार झालेला असतो आणि राणीला कॉफी मागत असतो. रमाने कॉफी आणलेली असती. रमा ही खूप फ्रेश आणि छान अशी दिसत असते, छान तयार झालेली असते आणि अक्षयला कॉफी देते. अक्षय आता या रमाकडे बघतच थांबलेला असतो. या रमाचं नेमकी करायचं तरी काय? खरं तर मालविकाने उठून अशी रोज गुड मॉर्निंगची कॉफी द्यायला हवी आहे, पण आता काय राणीच्या हातानेच ऍडजस्ट करा. मी आणली आहे ना. अक्षय ती कॉफी घेतो आणि थँक्यू. मालविकाने काय करायला हवं काय नाही हे ती ठरवे. तिला दिलेला अजून एक आठवडा संपला कुठे, त्यामुळे तिला कसं वागायचं काय करायचं हे तिचं ती बघेल की, आपण कोण तिला सांगणार आहे. आरोही आता पळत पळत आलेली असते. अरे तुम्ही दोघं गेला नाहीत अजून इथेच उभा आहेत, तुम्हाला जायचं नाही का? मला पण तुमच्या सोबतच यायचंय शाळेत, आपण सगळे एकत्र जाऊया चालेल का? मी लगेच तयार होऊन आले. अगदी 1 मिनिट थांब बाबा, मी अशी गेले आणि अशी तयार होऊन आले. अक्षय म्हणतो बाळा नाही थांब ना जरा, ऐक ना मी काय सांगतोय तुला. ए बाबा मला काय ऐकायचं नाहीये, मी तुझ्या बरोबर येतेय म्हणजे येते. म्हणतो आज बालदिन आहे ना बाळा, मला लवकर जायला लागणार, तिथे तयारी करायची आहे ना मला लवकर जाऊन, मग मी तुझ्यासाठी नाही थांबू शकत, तुला अजून तयार व्हायचंय, त्यामुळे तू तुझी ये की नंतर. बाबा प्लीज, फक्त 5 मिनिटात तयार होऊन आले प्लीज. आई बाबा नाही म्हणतोय मला न्यायला, मग तुझ्यासोबत येऊ का? बाळा मलाही लवकर जायचंय, मेयर येणार आहे ना, मीटिंग आहे त्यांच्यासोबत आणि मला कसं मीटिंगला वेळेत गेलंच पाहिजे, त्यामुळे बाळा प्लीज तुझी तू ये ना. आई प्लीज, आई आणि बाबा प्लीज माझ्यासाठी थांबा, अगदी 5 मिनिटात मी तयार होते. हे बघ मी अशी जाते आणि अशी तयार होऊन येते, प्लीज आई बाबा मला 5 मिनिटं द्या. आता बिचारी आरोही एवढी गोड रिक्वेस्ट करत असते. दोघे आई बाबा किती उशीर झाला तरी नाही कसं म्हणणार. आता दोघेही थांबलेले असतात आरोहीला शाळेत त्यांच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी. आरोही पळत पळत गेलेली असते आणि पटकन आता 5 मिनिटातच तयार होते असं सांगून दोघांनाही तिने थांबवून ठेवलेलं असतं. रमा आणि अक्षय समोरासमोर उभे असतात आणि एकमेकांना बघत असतात. अक्षय चोरून बघतो तर रमा डायरेक्ट बघत असते. रमाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि रमा काय घाबरत नसते. अगदी अक्षयला समोरासमोर ती बघत असते. अक्षय तिला बघतो, खाली मान घालतो आणि परत तिला बघण्याचा प्रयत्न करतो. रमाची नजर मात्र हटत नसते, ती बरोबर अक्षयलाच बघत असते. रमा अक्षय एकमेकांकडे बघण्यात अगदी मग्न झालेले असतात. तोपर्यंत काय आरोही तिकडे तयारच होत असते. अजून तिची वाट बघत दोघेही आई बाबा थांबलेलेच असतात. आता बघूया आरोही कशी तयार होते काय आणि त्यांच्या समोर कशी येते. तोपर्यंत अक्षय आणि रमा एकमेकांना बघत हॉलमध्ये उभेच राहिलेले असतात. आता मित्रांनो हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. आजीने छोट्याशा आरोहीला इतकं छान तयार केलेलं असतं जशी रमा असायची सेम तसंच. रमा ती साधी भोळी साधीशी साडी, ते 2 वेण्या, ती निरागस अशी 2 वेण्यातली साडीतली ती रमा तशीच बरोबर तयार केलेली असते आजीने आपल्या छोट्याशा आरोहीला. कशी दिसते आजी मी? अगं इतकी गोड दिसते, इतकी गोड. पहिली रमा आठवली मला, इतकी गोड दिसते आरू बाळा तू. आता तिने ते साडी वगैरे घातलेलं असतं
आणि रमा तिच्यासाठी थांबलेलीच असते की तिला सोबत घेऊन जायचंय. आता आरोही आलेली असते हॉलमध्ये आणि लगेच मालविका सुद्धा येते. सकाळपासून तुझ्या मागं लागलीये, दूध पी दूध पी, दूध पिऊन घे. नकोय मला दूध. घे ना ग आरोही, प्लीज घे ना दूध. आणि दोघींच्या याच्यामध्ये ती साडी रमाच्या साडीवर दुधाचा ग्लासच सांडून जातो. सगळं दूध रमाच्या साडीवर सांडलेलं असतं या मालविकाने. आता दोघीही ओरडतात, अरे बापरे. आणि रमाला तर मीटिंगला जायचं असतं आणि मीटिंगला जाण्यासाठी तिला ऑलरेडी लेट झालेलं असतं. आता नको नको म्हणत असते आरोही आणि घे घे म्हणता म्हणता मालविका रमाच्या अंगावर दूध म्हणजे तो ग्लासच अख्खा सांडून देते. आता रमाला ऑलरेडी उशीर झालाय. आता दूध सांडले म्हणल्यावर साडी तर बदलायला लागणार. आता खूप उशीर होणार असतो आपल्या रमाला शाळेत जाण्यासाठी. मुद्दाम रमाच्या अंगावर दूध सांडलेलं असतं ह्या मालविकाने. काय केलंय आरोही, तुला कळतंय का ग? बघ की हिची साडी खराब झाली, आता ही काय नेसून जाणार? मालविका शहाणपणा करू नको. तिने काही एक केलेलं नाहीये. तू मुद्दाम दूध सांडले माझ्या अंगावर हे मला कळतंय आणि मी बघितलंय. त्यामुळे उगाच नाटकं करू नको मालविका. मालविका आता गप्प बसते कारण तिला खरंच रमाने जागेवर पकडलेलं असतं. मुद्दाम तिने ग्लास अंगावर टाकून दिलेला असतो की जेणेकरून हिला शाळेतच काय कुठेच जायला घराच्या बाहेर चान्स नसावा. रमा आता मालविकाला बोलते, जरा तिची अक्कल जागेवर आणते आणि घाईघाईने कपाटाजवळ आलेली असते कारण तिला आता चेंज करून लगेच निघायचं असतं शाळेत. खूप महत्वाची मीटिंग असते. कपाटात बघते तर काय एकही साडी नाही. अरे बापरे, या कपाटात एकही साडी नाही. आता कुठची साडी घालून जाऊ मी? आणि मला जाणं तर गरजेचं आहे. आता तिच्या मागे मालविका उभी राहिलेली असते. मालविका म्हणते, आता आवर की, आवर, पटकन साडी बदल आणि जा की. साडी नाहीच आहे कपाटात तर कुठची साडी बदलून जाणार आहे तू शाळेत? तू काय आज जात नसते, तू आज घरीच राहणार, मला माहिती की. मालविकाने असा प्लॅन केलाय की रमा आता घराच्या बाहेर जाऊच शकत नाही. रमाला इतकं टेन्शन येतं, मला जायचंय, ऑलरेडी उशीर झालाय आणि आता ही साडी नाही. हा काय तमाशा, माझ्या साड्या गेल्यात कुठे? तिच्या मागे आता मालविका उभी राहिलेली असते. तुला असंच बसावं लागणार आहे घरात, तुला काय साड्या मिळणार नाही. आता बघतेच मी तू कशी जातीये शाळेमध्ये आणि कशी अक्षयच्या समोर मिरवतीये इकडे तिकडे. मित्रांनो, आता साडी नाही म्हटल्यावर काहीतरी पर्याय तर पाहिजे आणि रमा आहे की काहीतरी पर्याय करणार आणि दुसरी साडी नेसून ती शाळेत जाणार म्हणजे जाणार, कारण खूप महत्वाची मीटिंग असते. आता बघूया रमा नेमकी या सिच्युएशन मध्ये अडकलीये की तिच्याकडे कपाटात एकही साडी नसते. आता रमा कुठची साडी घालणार आणि काय ती आवरून शाळेमध्ये जाणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.